आणि बसला ना जेवायला बाबा बरं झाला शांत तरी झाला असेल. अरे ए सौमित्र जा हात पाय धुणे. हो जातो जातो. फ्रेश हो. अगं हो होतो फ्रेश आता आलो थांब ना जरा. बाय द वे नाईस टॅटू. थँक्यू. टॅटू टॅटू नाही टॅटू नाही आहे ते हुडी आहे. अरे नो बघू. अरे हा काय फाईट लागला तुला? सौमित्र कुठे गेला होतास तू? अगं मी सांगितलं ना तुला मी ते त्या ऍडव्होकेट मित्राला भेटायला गेलेलो. मग तुझा तो ऍडव्होकेट मित्र काय टॅटू करून देतो का? हा त्याचा छंद आहे तो. सौमित्र खरं सांग कुठे गेला होतास तू? काय झालंय? काही सिरियस काही नाही झालेलं. जाऊ दे पकडला आता तुम्ही मला. सांगतो आता हे टॅटू मी का काढला कशासाठी काढला आणि काय काय धमाल आली सांगतो. खूप खूप धमाल आहे मस्त किस्सा आहे सगळं सांगतो. फक्त आता जरा फ्रेश होऊन होते टॅटू काढून येतो. टेन्शन घेऊ नको. धमाल आहे टेन्शन घेणार का काय नाही. आलोच मी. चल वहिनी प्लीज सौमित्रसाठी जॉब शोधा. त्याला वेळ लागलाय. खरंय तुमचं म्हणणं. अरे एवढा अंधार. दोघी काय घर सोडून पळून गेले काय? शनाया आणि मम्मा एवढ्या लवकर झोपल्या? मी एवढ्या धमक्या देऊन गेलो तरी यांना बऱ्याच झोपा येतात. पण शनाया एवढ्या लवकर झोपणाऱ्यातली नाहीये. जाऊ दे. इथे एवढं भिजल्याने थंडी वाजायला लागली. आधी जाऊन कपडे बदलतो. ऐक इथे अंधार. हा काय सगळ्या घरात काय अंधार करून ठेवलाय. कपाट. अरे कपडे कुठे गेले माझे? ते एकही कपडा नाही. टॉवेल नाही. बेडशीटही तशीच. कपाटात एकही कपडा नाही. टॉवेल पण नाही. काय भुताटकी झाली काय? सगळे कपडे गायब कसे झाले? या शनायाने आणि तिच्या मम्मानं सगळं काही आवरावर केली असणार. मला न विचारता माझ्या कपड्यांना हातच कसा लावला. पण नाही बास झाला आता. यांचे दिवस तर भरतच आलेत. अरे अरे काय अंटाट्रिक काय काय काय. हो रिमोट द्या. एसीचा रिमोट द्या. हो मी आहे. तुम्ही इतक्या रात्री 2 अबल्यांच्या रूम मध्ये काय करताय? काय बोलताय तुम्ही? कसल्या अबलन कसल्या? एवढं फिल्मी बोलू नका. माझं घर आहे. माझ्या घरात कधी यायचं कधी जायचं मी ठरवेन. कळलं ना? एसीचा रिमोट. एक मिनिट असेल इथे कुठेतरी पण तुम्ही तुमच्याच घरात येऊन का ओरडताय असं? मला थंडी वाजते. तो एसी बंद करा ना. एवढा एसी लावतात का? जावई बापू हे तुम्हाला अल्झायमर झालाय वाटतं. अल्झायमर नाही म्हणजे काय आहे जनरली कपडे काढून आपण आंघोळ करतो. तुम्ही कपड्यांवर आंघोळ करून आलात बहुतेक. काहीतरी वेड्यासारखं बोलू नको. हे अल्झायमर नाही. हे भिजल्यावर झालंय सगळं. मला थंडी वाजते हो. आणि माझे कपडे कुठे? कपडे तुमचे आमच्या बेडवर कशाला असतील? तुमच्या कपाटात असतील. नाही तिथे कपडे म्हणून तर आलो ना तुमच्या इथे विचारलं. आधी तो रिमोट द्या. तो बंद करा. करते माझे कपडे तिथे काही नाहीये. त्या कपड्यांमध्ये ना टॉवेल आहे ना कपडे ना चादर आहे. तुम्ही सगळं स्वच्छ केलं की नाही सांगा. मवाल्याशी बोलतेस तू? मवाली कोणाला म्हणाली? तुम्हाला. तुम्ही गप्पा बसा. मी सांगून देतो. माझे कपडे कुठे? पण तू इथे काय करतोयस? आणि हे काय झालं तुला? मायासोबत होता ना? काय रेन डान्स मध्ये होता का? चिडू बिडू नको. इथे थंडी आवतं बाई. एसी बंद करा ना. मी खुडखुडला इथे. माझे कपडे कुठे? छान आत्ताच्या आत्ता मला माझे कपडे पाहिजेत सगळे. कुठे कपडे? हा तुमचे कपडे नाही. त्याची एक गंमतच झाली. तुमचे कपडे काय आम्हाला वाटलं तुम्ही आता कायमच्या बायाकडे राहायला गेलात तर तुमचे कपडे इथे ठेवून काय करणार? आम्ही दोघी थोडेच तुमचे कपडे घालणार आहे म्हणून आम्ही तुमचे कपडे भांडीवाल्याला देऊन टाकले. काय? भांडीवाल्याला देऊन टाकले. हे कळलं. मी काय त्याच्यासाठी काय नाही विचार. माझे कपडे तुम्ही मला न विचारता भांडीवाल्याला कसे दिले? कोणी सांगितलं होतं अक्कल चालवायला? कशाला? तुम्ही इथे येणार नाही मग तुमचे कपडे कशाला उगाच अडचण? बाबा बस अडचण आता तुमची होते. मला आत्ताच्या आता माझे सगळे कपडे पाहिजे. त्याला फोन लाव. आत्ताच्या आता सगळे कपडे इथे मला पाहिजेत आता आण. पण नो यूज गॅरी. त्यांनी सगळे कपडे घेऊन विकून टाकले असणार. असं कसं विकून टाकले? मी आता काय थंडीमध्ये खुडखुडल्यावर काय नाही. मी हेच घेतो. मला ते मी हेच. हे काय?
हे काय कसलं गाठोड आहे? भांडी 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 इथे? हे काय किचन आहे? नाही नाही, नवी कोरी भांडी आहेत. तुमचे कपडे दिले आणि त्याच्या बदल्यात भांडी घेतली, नवी कोरी. मी माझ्या कपड्यांच्या बदल्यात भांडी घेऊ? मग दुसरं काही मिळत नाही ना. नाही, ठीक आहे, मी एक काम करतो, आता हीच भांडी घेऊन मी जातो. आता घालतो डोक्यात पातेलं एखादं. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी. काय झालं अगं मम्मा, कसं विसरतेस तू? काय? भांडीवाला म्हणाला ना खूप ओझं झालंय, कपड्यांचं गाठोडं नंतर देतो. आहेत रे कपडे, घाल. मग आधी कोणी फालतूपणा करायला सांगितलं होता? हा? इथे माझे कपडे नाही, मी दाखवेन तुम्हाला. हा? तुमचे कपडे नाही या आठवड्यात बांधून तुम्हाला बाहेर काढलं ना कपाटातले, तर मग बघाच तुम्ही. नाही, आमच्याकडे बॅग आहे. आठवड्यात कशाला बदल आपले कपडे? आपल्याकडे बॅग आहे. म्हणजे गुरु स्विमिंग पूल मध्ये पाणीमध्ये कपडे घालून अगदीसाठी वहिनी. अरे बाप रे बाप, मला ना ते हे करूनच हे होते मला. काय करतो ना आपण, हसायला हसायला येत आहे मला ते करूनच. आपला संजय करायचा ना धुतराजला, हा, इमॅजिन करून हसायला. आपण तिथे असतो तर किती हसायला आलं असतं आपल्याला. अरे बाप रे, आपण तिथे मला इमॅजिनच होत नाहीये. पण हा सौमित्र रॅपर कोण तो? डॅनियल द बा. डॅनियल द बा. आणि ती वेडी शनाया काय युपीची लटोरी. लटोरी. अरे म्हणजे त्या दोघांची खेचायची म्हणून किती एक्साइटमेंट. अरे पण हे खूप बरं केलं, हे खूप बरं केलं. त्यांच्यावर अशीच मस्करी केली पाहिजे. काय कपल बनून फिरतात. बरोबर की नाही? मॅमला किती बोलून गेले इथे येऊन. त्यांचा रिव्हेंज घ्यायलाच पाहिजे होता. अगं नाही, रिव्हेंज वगैरे नाही ग, असं म्हणजे मस्ती ग, जनरल मस्ती म्हणून तसं केलं होतं. आणि राधाला मुद्दाम सांगितलं नाही, कारण मग तिने असं करू दिलं नसतं ना. मग बरं केलं. ए राधा, रागावलीस का तू? अगं तुला सांगितलं नाही, कारण तुला काय वाटलं असतं, मग उगाच तुला तू खेचतेस माझी. मी नाही रागवले तुझ्यावरती. का रागवेन? मला फक्त काळजी वाटतेय की तू जर पकडला गेला असतास ना, तर माझं उद्याचं प्लॅनिंग फसलं असतं. उद्याच? अरे हा, हे लक्षातच नाही आलं माझ्या. हो, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि आम्ही सगळेच इक्वली एक्साइटेड आहोत. बट मॅम, काय तुम्ही सांगत पण नाही काही. जेनी, मला ते तुला आत्ताच नाही सांगता येणार, पण आज शनयानी आणि सौमित्रांनी मिळून गुरुनाथ आणि मायाला जेवढा त्रास दिलाय ना, त्यापेक्षा जास्त त्रास देणार आहे मी. असा त्रास की त्यांना कळणारही नाही की हा त्रास आहे की अजून काही आहे. आई ग. मामा, तुला माहितीये का काय काल ना मला एक हिलेरियस स्वप्न पडलं. काय 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 काय? मी ना अशी रस्त्यावरनं जात होते, खूप पाऊस पडून गेला होता आणि माझ्या बाजूनी ना असा एक एकदम माजोरडा रूड मुलगा असा गेला बाईक. ओ आणि त्याने माझ्यावर पाणी उडवलं. ओ माय गॉड. तेवढ्यात एक लेडी आली आणि तिने छत्री उडून मला वाचवलं. हा, आणि तो जो मुलगा होता ना, तो समोर जाऊन पडला ना पूल मध्ये. यू मीन टू से डबक्यात? हा हा, हेच मला शब्द सुचत नव्हता. हा हो, डबक्यात. आणि फुल भिजला माहितीये, हेड टू टो. शेमडा भिजला होता ना तसाच. शनू बेबी, तू तुझ्या बरोबर घडलेली तुझी स्टोरी ड्रीम मध्ये दिसल्यासारखी सांगितलीस मला. म्हणजे तू ती रस्त्याने चालणारी मुलगी, हा, ती छत्रीवाली लेडी म्हणजे राधिका, आणि तो रूड मुलगा म्हणजे हा हा गॅरी गॅरी, तो पाण्यात असं पटकन पडला. तेच तो सांगते मम्मा, यही तो लाइफ का रूल होता है. दूसरे को बर्बाद करने जाओगे तो खुद ही बर्बाद हो जाओगे. काय बडबड चालली तुमची? नाही, आपण बघू ना, बर्बाद कोण होतंय ते कळेलच. हे बघा, हे जे 9 दिवस उरलेत ना तुमच्या हातात, हा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय टोमणे मारायचे ते मारा.
मला तर वाटतंय सगळा वेळ तुमचा ना टोमणे मारण्यातच जाणार आहे आणि मग 10व्या दिवशी बसाल रडत. हा पण मला नाही दया येणार तुमची अजिबात. जायचं म्हणजे जायचं, घर सोडायचं, निघायचं. मनाची तयारी करून ठेवा बरं का आतापासून, तुम्हालाही सांगतोय. नाही तर एक काम करा, तुमची ती मसीहा आहे ना राधिका, तिला सांगून बघा. हा म्हणजे तिला काय पुळका येतोय का बघा, ती येते का धावून बघा. ती येईलच. हा रिच करणारी नाही तुझ्यासारखी ती. तुला काय करणार आहे? तू त्या मायाच्या तालावर डुबक्या मार. नाही काय म्हणाले? म्हणजे नाच नाच तालावर. नाही नाही ते एक मिनिट त्याच्या आधी तू काय म्हणालीस? डुबक्या काय म्हणालीस? म्हणजे तिला असं म्हणायचंय, ती डुबकी शिप असते ना, डुबकं जहाज म्हणजे माया, आणि तिच्या तालावर तुम्ही नाचून आम्हाला छळताय. हा छळतोय. तुम्हाला ना अजून कल्पनाच नाहीये, ही फक्त सुरुवात आहे छळायची. हा गुरु छळतो म्हणजे काय करतो ना अजून तुम्हाला कल्पनाच नाहीये. कळेल कळेल. नाही आम्हाला बघायचं पण नाहीये, आणि आमच्याकडे अजून 9 दिवस आहेत. हा नाही तुमच्या हातात काहीच नाहीये, कळलं ना? जे काय आहे ते आता फक्त माया आणि माझ्याच हातात. आणि तुमच्या नाकावर टिचून मायाशी लग्न करून तिला मी इकडे आणणार आहे घरात. मग आम्ही दोघंच राहू. तेव्हा तुम्ही असाल इथे बाजूच्या गल्लीत बोळात कुठल्या तरी कसं आहे ना जावई बापू, म्हणजे एक्स जावई बापू, तुम्हाला ना दुश्मन गोळा करायची गरजच नाहीये. तुम्ही स्वतःचे दुश्मन झालात. हो माझ्या सुखदुःखांचं मी बघतो, कळलं ना? तुम्ही नका काळजी करू. तुमच्यावर काय दुःखाचे डोंगर येणार आहेत ना ते बघा तुम्ही, त्याची काळजी करा तुम्ही, कळलं? यार उगाच बडबड करू नको. मी तुला मगाशी जे सांगितलं होतं तेच परत सांगते. दूसरे को बर्बाद करने जाओगे तो खुद ही बर्बाद हो जाओगे. सत्य. ऐक अरे काल नुसता पूल मध्ये डुबवलाय, आता लवकरच चुल्लूभर पाणी मध्ये डुबवते बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि ऑल द बेस्ट मीटिंग साठी. तुला सुद्धा ऑल द बेस्ट. हे जेनी आणि आनंद भाऊजी अजून तयार नाही झाले का? आनंद भाऊजी, जेनी आले मॅम. एक मिनिट. आले आलो. अरे चला. अरे सर काय मार. हा हे काय काय झालं? तुमचं ट्रेनिंग कमी पडतंय किंवा हिचं ग्रास्पिंग कमी पडतंय? हा का काय झालं? का? अरे वहिनी, तुमच्या बरोबर राहून हिला आवरायला अजून एवढा वेळ लागतो? सच लायर. सच. शटावा. अरे उठतच नाही तर सकाळपासून मी गेटअप करून कंटाळा आला मला. माझ्यावर काय ढकलताय? प्लीज, मी वेळेत उठलो होतो. अरे हे काय एक खूप खोटं बोलतात आहे मॅम. मी काय तयार होते? मी काय करते का? काय मी मेकअप करत बसते? मी तेच विचारतो की काय करतेस एवढं? जाऊ दे. डॉक्टर. एक मिनिट, नेमका कोणामुळे उशीर झालाय? नाही अजूनही उशीर झालेला नाहीये, पण तुम्ही असेच भांडत बसलात ना नक्की उशीर होईल. आणि तुम्हाला माहितीये ना पानवलकर सर कसे आहेत? वेळेच्या बाबतीत अगदी कडक आहेत. ते कधीही पोहोचतील तिथे. चला लवकर. अरे हो ना, असे उभे राहतात तिथे आधीच. नको चला निघूया. चला ठीक आहे. तुझी आज मीटिंग आहे. ऑल द बेस्ट. छान कर मीटिंग. हो थँक्यू. आणि राधा, आपल्या दोघांच्याही आज महत्वाच्या मीटिंग्स. आपल्या दोघांच्याही आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आज. मला माहिती आहे तुझी तयारी झालीच असणार. तू बरोबर निभावून देणार सगळं. तू जो काही निर्णय घेतलायस त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. बिंदास. हो चला. एक मिनिट. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला घाई केली, पण मला 5 मिनिटं हवी. 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. आलीच. जास्त महत्वाची मीटिंग हायकमांड बरोबर. म्हणजे देव बाप्पा, त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय निघणार नाही ती. 5 मिनिटं आहे. तुला आवरायचे का अजून? अरे हे मी झोपतो ना. हिटिव ना. 5 मिनिट अरे मी झोपतो. काय तयार होते का? मी खाली वाट बघतो. बाप्पा काय बोलू? तुझ्यापासून काय लपलंय? मी जो निर्णय घेतलाय तो बाकी कुणालाही माहिती नाही, पण तुला माहिती. मला तो योग्य वाटतोय. बाकी त्याच्या परिणामांची चिंता आता तुला. तू सुख करतायस, विघ्न हरताय. या निर्णयामुळे काही विघ्न येणारच असेल तर ते तू दूर करायचंय. सगळ्यांना सुखी ठेवायचंय. आणि बाप्पा,
हे मी तुझ्याकडे मागत नाहीये, सांगतेय. तेवढा हक्काचा आहेस तू, हो ना? येते, कृपा असू दे. या सर, प्लीज प्लीज वेलकम. ॲक्च्युली मला सकाळी कळलं की बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग आहे, त्यामुळे जरा तयारी करायला वेळ नाही मिळालाय. पण प्लीज प्लीज. आम्हाला देखील काल रात्री उशिराच कळालं. मे बी गुरु सरांना ही मीटिंग खूप महत्त्वाची वाटली असेल, म्हणून त्यांनी एवढं तातडीने ही मीटिंग बोलवली असेल. एक मिनिट, ही मीटिंग गुरु सरांनी नाही, सौमित्र सरांनी बोलवली. सौमित्र सरांनी? हां. मॉर्निंग एव्हरीवन. आय एम रिअली सॉरी, मला कल्पनाच नव्हती की तुम्ही सगळे येणार आहे, कारण आमच्या स्केड्यूलमध्ये तर काही आज मीटिंग असल्याचं वाचल्यात आलं नाही, नाही का? म्हणजे एक्झॅक्टली, आम्हाला आता ऑफिसमध्ये आल्यावर समजलं की आपली मीटिंग आहे. नाही, ॲक्च्युली सर, सौमित्र सरांनी ही मीटिंग बोलवली. सौमित्र? हो, मे बी त्यांनी सगळ्यांना फोन केला आणि इथे बोलवून घेतलंय. त्याचा काय संबंध? नाही, सौमित्रला कंपनीतून काढून टाकलंय, त्याच्यामुळे तो अशी मीटिंग वगैरे कशी काय ऑर्गनाईज करू शकतो? आणि सॉरी, पण त्याने तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही आलात, म्हणजे थोडं ऑडच वाटतंय मला. पण तुम्ही कसे काय आलात त्याच्या सांगण्यावरून? पण त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, सो प्लीज या. आणि शेवटी आपण हे विसरू शकत नाही की ते आपल्या कंपनीचे सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर आहेत. करेक्ट करेक्ट सर. या कंपनीचा मी मुख्य इन्व्हेस्टर आहे आणि या अधिकाराने मी कधीही मीटिंग घेऊ शकतो. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? नाही असला तरी काही करू नाही शकत आता. चला चला चला, मीटिंग सुरू करूया. चला चला, बसा बसा सगळे, बसा बसा प्लीज. तर आजच्या मीटिंगला सॉरी, SB ग्रुप ऑफ कंपनीजची CEO माया आणि सिनियर मॅनेजर गुरुनाथ असे उभे आहेत तर बरोबर नाही वाटत. अरे बसा ना तुम्ही पण. नाही बसायचं? बरं. CEO मॅडम, तर आजच्या मीटिंगचा अजेंडा असा आहे की एक मिनिट मिस्टर सौमित्र. मिस्टर सौमित्र? बोला माया मॅडम. मिस्टर सौमित्र बनहट्टी, यशवंत सरांना आपल्या आजच्या या मीटिंगची आयडिया आहे का? नाही गो, मग आता काय करायचं? म्हणजे तू देशीलच ना? मला माहिती आहे तू लगेच त्यांना कळवणारच. कॉल हिम. तुला तेच हवंय ना की त्यांनी येऊन मला अडवावं? ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या पॉवर्स वापरा, मग मी माझी पॉवर दाखवतो. पॉवर्स? सौमित्र, तू विसरतोयस का की तू आता या कंपनीमध्ये नाही आहेस? काढून टाकलंय ना तुला कंपनीमधून. तू फक्त एक इन्व्हेस्टर आहेस, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स पैकी सुद्धा नाही आहेस तू. तर तुझ्याकडे कसल्या पॉवर्स? तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का गुरु? तू मला विदूषकच समजतोस, त्यामुळे तुला असं वाटतं विदूषकाकडे काही पॉवरच नाही. पण असतात, अरे पॉवर्स असतात. आणि मी प्रॉपर लिगल ॲडवाईस घेऊन मी ही मीटिंग अरेंज केलेली. आणि तुला माहिती नसेल पण या कंपनीतली इन्व्हेस्टमेंट हीच माझी पॉवर आहे. SB ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये 50% शेअर्स हे माझ्या नावावर आहे. आणि माया मॅडमना माहितीच असेल, त्या हुशार एम्प्लॉई आहेत. जर 50% शेअर्स मी विड्रॉ केले तर काय होईल? दोन गोष्टी जमिनीवर आदळतील. एक अर्थातच SB ग्रुप ऑफ कंपनीज, आणि दुसरी म्हणजे ह्याचा माज. नाही तरी पण तुला यशवंत सरांना कॉल करायचा असेल तर प्लीज कंटिन्यू. का ओके, मी करू कंटिन्यू मीटिंग? चालेल, तुम्ही विचार करा तोपर्यंत. हां, विचार करा तोपर्यंत. मी ह्यांचा वेळ वाया नाही घालवत, कारण काय बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत, त्यांचा प्रिशियस टाइम वेस्ट नाही ना करू शकत मी.
सो डायरेक्टली आपण अजेंड्यावर येऊया, कारण मला तुमच्या कोणाचाही वेळ वाया घालवायचा नाहीये. त्यामुळे थेट मुद्द्याला हात घालतो. माझी एकच डिमांड आहे की या कंपनीतले 50% शेअर्स मी विड्रॉ करू नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या पॅनलवर मला घेण्यात यावं.